नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर चला आता 8:20 झालेले आहेत. तर आता इथं मी परीला शाळेला सोडायला चालली आहे. परीचं आवरून तयार आहे ती. मी जंबो घालते म्हटलं तरी ती काय घालू नको म्हटली. मग ठीक आहे म्हटलं, मी नॉर्मलच विचारते तिचं. आणि बेल्ट वगैरे तो जरा तिचा प्लास्टिकचा आहे, तिने रबराचा खराब केला त्यामुळे ती लावतच नाही. पण असं एवढं काय नाही आहे, अजून लहान आहे त्याच्यामुळे चालतं. आता हिला मी आता सोडून येते. काय लांब जावं लागतं, इथून थोडंसं चालत जावं लागतं. बस येते आता ह्या टायमिंगपर्यंत. मी उशीरच झाला जरा, आम्ही जाईपर्यंत. तर बस आलेली होती, उभी होती तिथं, म्हणून आम्ही पटकन गेलो. परीला सोडून आल्यानंतर मी इथे देवपूजा करून घेतली. म्हणजे सगळे देव वगैरे काढून टोमॅटो वगैरे, म्हणजे असं काही नाही. फ्लॉवर वगैरे होता, फ्लॉवरचं हृदय म्हणत होता फ्लॉवरची भाजी कर, पण मी म्हटलं रोजच तेच काय. तर आहेत फ्लॉवर होता, 2-3 ढबू मिरच्या होत्या आणि बीट पण होता. आणि बीट असं तर मुलं खात नाहीत, मग म्हटलं जाऊ दे थोडीशी पातळ भाजी करावी. आणि हृदयचं कसं चालेल. आणि मग पीठ पण ठेवलेले, 2-3 चपात्या मी लाटल्या होती, त्यांना दिलं. आणि त्यांना कारल्याची भाजी सुकी, पण ती थोडीशीच राहिली, ती काय आता आम्हाला पुरणार नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं भाजी करावी. आणि आता बघा इथं झोपेतून उठून मग म्हटलं थोडीशी पातळ करावी आणि थोड्या 2-4 पुऱ्या लाटाव्या. तर ते बनवून घेते आता. तर बघायचं चालू असतं इथं, कार्टून चालू यायचं. बघा इथे हृदय म्हणतोय माझा फोटो काढ. चालूच आहे नाटक. बघा असं असं. हा असं का? असं कसं? असंच की. मी कपडे धुते. बाय, काढते थांब. मगाशीच मी कपडे भिजत घातलेत. आता कपडे वगैरे धुवून घेते. तर चला बाय. घरातलं काय सगळं आवरलंय, पण आज मूडच नव्हता. आज म्हटलं काय माहिती, मला झोपच येत होती. सकाळी काय नाही तरी 5:30लाच उठले मी. नाही त्यांना डबा वगैरे आंघोळ वगैरे करून त्यांना डबा वगैरे दिला. आणि परत मला काय माहिती, मी 1 तासभर तर अशीच पडून राहिली, झोपच यायला लागली मला. तर चला आता कपडे धुवून घेते आणि मग भेटते. कपडे वगैरे धुतल्यानंतर मग मी इथं पुऱ्यांच्या तयारीला लागले. पुऱ्या आहे ना मी म्हणजे अशाच करून घ्याव्या म्हटलं. अशा एक बारीक एक मोठी अशी होते, त्यापेक्षा एकच बरं एक मोठी चपाती लाटली की आपलंही काम सोपं होतं, पटकन 4-4 पुऱ्या होऊन जातात. म्हणून मी असंच हे केलं. आणि इथं आता पुऱ्या वगैरे सगळ्या बनवून घेतल्या मी. पुऱ्या वगैरे सगळ्या करून घेतल्या मी इथं. आणि मग परत मी तेल हे करायला घेतलं.
कढई तापायला ठेवली आणि मग इकडं माझं चालू होतं बाकीची कामं पण. तेल वगैरे तापायला ठेवून मग मी भांडी होती माझी, मग म्हटलं तेल तापेपर्यंत आता माझी भांडी वगैरे होतील म्हणून मग मी म्हटलं आणि भांडी वगैरे घासायला घेतली आणि भांडी पूर्ण घासली. तेल तापलं होतं तोपर्यंत आणि पुऱ्या पण बघा किती छान अशा टम्म फुगत होते बरं का, खूप छान झाल्या आणि अशा मनासारख्या पुऱ्या झाल्या ना तर छान वाटतं. आणि मग मी सगळ्या पुऱ्या वगैरे तळून घेतल्या. तो तेल पण खूप छान तापलं होतं. नाही तर झाली आहेत आता माझी सगळी कामं वगैरे तर सगळे झाली. पुऱ्या वगैरे पण मी तळून घेतल्या आणि जेवायला बसणार होतो पण परी आणि हृदय खेळत आहेत तर बाहेर, तर ठीक आहे म्हटलं खेळू देत. तर मी ना दाखवते तुम्हाला हे 2 ब्लाऊज मी ना माझ्या स्वतःसाठी शिवलेत. तर ह्याचं त्या दिवशी परवा दिवशी रात्री मी शिवलेत हे 2. तर बघा अशी मोदक कशी डिझाईन काढली मी, सिम्पल खूप छान आहे. बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे आणि प्रिन्स कट शिवला आहे मी. आणि हे ना थोडासा पफ, आता खूप मला म्हणजे ही फॅशन खूप आवडली मला. आता सध्या तरी लेटेस्टमध्ये खूपच हीच फॅशन चालू आहे ब्लॅक बाहीची. आणि मला शॉर्ट स्लीवपेक्षा आहे ना लॉंग स्लीव्स आवडतात. त्याच्यामुळे कस्टमरचं त्या दिवशी काहीच काम केलं नाही मी आणि हेच करत बसले. ठीक आहे म्हटलं. आणि हा एक शिवला आहे आणि ह्याला बटन वगैरे लावायचे आहेत मला इथे एक आणि खाली 2-3. आणि हे 2 ब्लाऊज हा पण सिम्पलच आहे. कशी वाटली माझी ब्लाऊज? मी ब्लाऊज वगैरे दाखवेपर्यंत मुलं आली होती. मग म्हटलं आता ती म्हटली चल मम्मा भूक लागली म्हटल्या, त्यामुळं मग म्हटलं जेवायला बसावं. तर मग मी पण काही जेवले नव्हते अजून. मग तिघांनाही आम्हाला जेवायला वगैरे घेतलं मी. आणि आवडतं बरं का परीला पण पुरी वगैरे असे खूप आवडतात, त्याच्यामुळे ती खाती आवडीने येतं. इथे शौर्य बसला होता, शेजारचा बाळ येते तो खात होता. आणि परी आणि हृदय बघा या जेवायला म्हणतायत तुम्हाला सगळ्यांनी या जेवण करायला. तर इथं आमचं आता मस्त छान झाली होती, टेस्ट पण खूप छान झाली होती भाजीची. तर चला, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व सोबतच एक बेल आयकॉन नक्की दाबा. इथे चालली आहे बघा यांची मस्ती. तर खरंच खूप खूप धन्यवाद आणि आठवणीने एक लाईक नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ.